महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक. जळगाव, जामोद, संग्रामपूर व मलकापूर परिसरातील महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी त्रस्त असून कमी क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर वारंवार जळणं आणि दिवसा वीज न मिळणं यामुळे पिकांचं मोठं नुकसान होत आहे. यातच तब्बल 200 किलोमीटरच्या वीज तारा चोरीला गेल्या असून शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटारी व केबल चोरीला जाण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. या संघटित गुन्हेगारीचा त्वरित तपास करून चोरांवर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रसेनजित पाटील यांनी गृह विभागाकडे केली आहे. शेतकऱ्यांच्या वीज आणि सुरक्षेच्या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने पावलं न उचलण्यास पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही प्रसेनजित पाटील यांनी दिला आहे. यावेळी तालुकाध्यक्ष प्रमोद सपकाळ, शहराध्यक्ष इरफान खान, आशिष वायझोडे इत्यादींची उपस्थिती होती. सध्या महाराष्ट्र वितरण मंडळाचा MSEBचा एवढा कारभार गोंधळलेला आहे. आमच्या जळगाव, जामोद, संग्रामपूर या परिसरामध्ये अनेक ट्रान्सफॉर्मर जळालेले आहेत. काही ठिकाणी ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड झालेले आहेत. जिथं 100चा ट्रान्सफॉर्मर पाहिजे तिथं 63चे ट्रान्सफॉर्मर काम करून आलेले आहेत. 8-8 दिवसामध्ये 2-2दा ते ट्रान्सफॉर्मर जोडून आलेले आहेत. अनेक ठिकाणी तारा, या विजेच्या तारा चोरीला गेलेल्या आहेत. आम्हाला मिळालेल्या माहितीप्रमाणे 200 किलोमीटरच्या तारा मलकापूर सब डिव्हिजनमधल्या चोरीला गेलेल्या आहेत. 1 किलोमीटरला जर तार पाहिजे तर त्याला साधारणतः 150 किलो तार लागते. म्हणजे 10 लाखाची तार 1 किलोमीटरला लागते. अशा 200 किलोमीटर तारा मलकापूर सब डिव्हिजनमध्ये चोरीला गेलेला हा केवढा मोठा प्रचंड या ठिकाणी संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे. दुसरा महत्त्वाचा भाग, आमच्या भागातलं सर्वात संपन्न भाग आहे जामोद सोनगाव परिसर. त्या भागातल्या कास्तकार इथं आज मोठ्या संख्येने हजर आहेत. त्यांच्या लाईन मिळण्याचा जो त्यांचा विषय आहे, ते ट्रिप तर भरपूर होते, पण किमान दिवसा लाईन अर्धी मिळाली पाहिजे, ते शासनाने कबूल केलेलं आहे. ती लाईन त्यांना न मिळत असल्यामुळे आज मोठ्या संख्येने कास्तकार इथं हजर आहेत. त्यांना तातडीने लाईन दिवसापर्यंत मिळाली पाहिजे. त्यात रात्री साप सर्पदंशामुळे उद्या कोणाचं कमी जास्त झालं तर त्याला जबाबदार MSEB राहील आणि त्याची जबाबदारी पूर्ण कुटुंबाची इतर मंडळाला घ्यावं लागेल, याची त्यांनी नोंद घ्यावी. महत्त्वाचं म्हणजे फडणवीस साहेब, तुमच्याकडे दोन्ही डिपार्टमेंट आहे. ऊर्जा विभागही तुमच्याकडे आहे आणि गृह विभागही तुमच्याकडे आहे. हे चोरी करणारे कोण आहेत, यांना मकोका लावण्याचा, तर तुकाराम मुंडे अन्न भेसळमध्ये मकोका लावू शकतात, तर तुम्ही काय लावू शकत नाही त्याच्यामध्ये संघटित गुन्हेगारीचा कायदा. आणि एखाद्याला जेरबंद करा, चांगले घडवा, त्याच्याशिवाय हे तार चोरीचं प्रकरण बंद होणार नाही. आमच्या शेतकऱ्याच्या विहिरीवरच्या पण केबल, मोटरी अनेक चोरीला गेलेले आहेत. हे प्रकार थांबवायचे असतील तर तुम्हाला या बाबतीमध्ये कठोर पावलं उचलावं लागतील. हे जर पावलं तुम्ही उचललं नाहीत, येणारा काळ हा भविष्यातला शेतकऱ्यासाठी अतिशय दुर्दैवी राहणार आहे. उद्या आम्ही कशाच्या भरोश्यावर बागायत करावं, आम्ही कशाच्या भरोश्यावर पिकं काढावं, कशाच्या भरोश्यावर आम्ही आमच्या पोराबाळांना शिकवायचं, कशाच्या भरोश्यावर आम्ही आमच्या आईवडिलांचं संगोपन करायचं, त्यांचा औषधोपचार करायचा, हा फार मोठा प्रश्न आम्हाला उभा राहिलेला आहे. लवकरात लवकर या संदर्भात सर्व वरिष्ठांनी याची काळजी घ्यावी, अन्यथा या भागामध्ये उद्रेक माजल्याशिवाय राहणार नाही, याची आपण नोंद घ्यावी.